आणि महत्त्वाची बातमी उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील धराली या ठिकाणी ढगफुटी झाली आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। तसेच डोंगरावरून वाहत आलेल्या पाण्यामुळे घरांचं देखील नुकसान झालंय। तर हा एक व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे। त्यामुळे पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। डोंगरावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आलेलं आहे। आणि कडेला असलेल्या घरांचं देखील यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय। ज्या ठिकाणी हे पाणी वाहत येतंय तिथल्या घरांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। पाण्याचा एकूणच वेग पाहता आजूबाजूला असलेल्या या घरांचं किती नुकसान झालं असेल याची कल्पना आपण करू शकतो। उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये धरालीमध्ये ढगफुटी झाली। प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला। डोंगर दऱ्यांमधून वाहत आलेलं हे पाणी उत्तराखंडामध्ये ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, धरालीमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, किती मोठं नुकसान झालंय त्या ठिकाणी आणि आता काय स्थिती आहे? निश्चित खरं तर ही दृश्य खूप भयंकर आहेत, कारण ज्या पद्धतीनं दृश्यांमधून आपण बघू शकतो त्या पद्धतीनं ढगफुटीमुळे धरालीमुळे अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अशी देखील माहिती सध्या मिळत आहे। त्या ठिकाणी प्रशासनाकडनं पोहोचून मदत कार्य करण्याची जी परिस्थिती आहे किंवा परिस्थितीवरती नियंत्रण आणण्याचं काम जे आहे ते लवकरात लवकर सुरू होईल। पण अनेक ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी अडकले आहेत अशा पद्धतीची देखील माहिती मिळते, कारण ज्या पद्धतीने अशा मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी झाली आणि त्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ती सगळीकडे त्या वस्तीवरती पोहोचण्याचं आपल्याला बघायला मिळालं। आणि या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांची मोठी त्या ठिकाणी भगदर्जी माजल्याचं देखील चित्र काही वेळापासून त्या ठिकाणी बघायला मिळते। प्रशासनाकडनं लवकरात लवकर या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी किंवा जे लोक अडकले आहेत त्यांना मदत कार्य पोहोचवण्याचं प्रशासनाच्या पुढे एक मोठं आव्हान असणार आहे। आणि त्या अनुषंगानं प्रशासनाकडनं देखील मदत कार्य जे आहे ते लवकरात लवकर सुरू होईल। पण ही दृश्य जी आहेत निखिला ती खूप भयावह आणि एक प्रकारे भयावह आणि एक प्रकारे खरं तर भीतीदायक अशी सगळी प्रकारची दृश्य जी आहेत ती सध्या उत्तराखंडमधील उत्तर काशीमधून समोर येताना सध्या बघायला मिळते। अशा ढगफुटी झाल्यानंतर जी काही दृश्य आपण पाहिली होती की घराच्या घर या ठिकाणी वाहून गेली होती। 2-2, 3-3 मजल्याची घरं अक्षरशः यामध्ये वाहून गेल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। आता नुकसान झालेलं आहे। तसंच उत्तर काशीमध्ये कोणकोणत्या भागामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय किंवा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आलेलं आहे? धरालीमध्ये ही सगळी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतो निखिला। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी झालेली आहे अशी माहिती मिळते। नुकसान किती झालेलं आहे, किती लोक यामध्ये अडकलेले आहेत याच्या अद्यापर्यंत अधिकृत माहिती जी आहे ती प्रशासनाकडून दिली गेलेली नाहीये। पण दृश्य खूप भयंकर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती त्या ठिकाणी होती, कारण पर्यटकांची मोठी संख्या जी आहे उत्तराखंड असेल, हिमाचल प्रदेश असेल किंवा जे डोंगराळ प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत ते येत असतात। आणि पर्यटन हा तिथला खरं तर मुख्य व्यवसाय असल्यामुळे पर्यटनाच्या अनुषंगानं अशा पद्धतीची घरं किंवा निवासस्थानाची व्यवस्था डोंगराच्या कडेला लोकांकडनं केली गेल्याचं आपल्याला बघायला मिळत असतं। आणि त्याच ठिकाणी अशा पद्धतीची मोठी दुर्घटना घडल्यामुळे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो निखिला की लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना झालेली आहे। अनेक लोक या ठिकाणी अडकले आहेत अशा पद्धतीची माहिती, पण अधिकृत पद्धतीनं आकडा जो आहे तो समोर आलेला नाहीये। उत्तराखंड सरकारचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाकडनं मदत कार्य लवकरात लवकर त्या ठिकाणच्या लोकांना किंवा जे लोक अडकले आहेत त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न जे आहे ती सुरू असल्याचं देखील आपल्याला एक प्रकारे बघायला मिळतंय। पण ही दृश्य खूप भयानक आहे, कारण ज्या पद्धतीनं ढग फुटल्याच्या नंतर घरांवरती 2 मजली असतील 3 मजली अशी घरं डोंगराच्या कडेला होती, त्या सगळ्या घरांवरती हे सगळं पाणी आल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। उत्तर काशीमधील आपण ही सगळी दृश्य दाखवतोय, उत्तर काशी धराली या परिसरामध्ये दाखवतोय। बाकीच्याही काही ठिकाणी अशाच पद्धतीची ढगफुटी झालेली आहे का हे देखील बघावं लागणार आहे। का त्या ठिकाणची अद्यापर्यंत माहिती जी आहे ती अधिकृत पद्धतीने समोर आलेली नाही। सध्या धरालीची माहिती निखिला समोर आलेली आहे आणि त्या ठिकाणची जे व्हिडिओ ज्या दृश्य समोर येतात ती खूप भयावह आणि घाबरवणारी आहेत असं आपण एक प्रकारे म्हणू शकतो निखिला।
किंवा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, तर पर्यटकांना देखील तिथून हटवण्यात आलेलं होतं का? स्थानिकांना या सगळ्याची काही कल्पना देण्यात आली होती का? ढगफुटी खरं तर ढगफुटी झाली असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. पर्यटक निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी असतील, कारण अनेक मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत ते त्या परिसरामध्ये येत असतात. कारण हा सगळा परिसर जसं मी म्हणालो तसं उत्तर काशी खरं तर एक स्वर्ग म्हणून त्या सगळ्याकडे बघितलं जातं. उत्तराखंडमध्ये जे अनेक मोठी मोठी पर्यटन स्थळ आहेत त्या सगळ्यांकडे स्वर्ग म्हणून बघितलं जातं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा रास्ता असतो. अनेक पर्यटक जे आहेत ते पर्यटनासाठी येत असतात. आणि खास करून आपण सांगायचं झालं निखिला, तर मागच्या काही दिवसापासून केदारनाथ, बद्रीनाथ आणि हे सगळी महत्वाची देवस्थळ आहेत, त्या देवस्थळांकडे जाण्यामध्ये पर्यटकांचा मोठा वाटा असून पर्यटक त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर जी इतर उत्तर काशी असेल किंवा इतर ठिकाणी फिरण्यासाठी जाण्यासाठी लोक जात असतात. त्यामुळं या ठिकाणी निश्चित पद्धतीने पर्यटक असतील, पण पर्यटक नेमके किती होते त्याबद्दलची अधिकृत पद्धतीने माहिती किंवा अधिकृत आकडा जो आहे तो प्रशासनाकडनं अद्यापर्यंत सांगितला गेलेला नाहीये. प्रशासनाकडनं मदत कार्य लवकरात लवकर कशा पद्धतीने पोहोचवता येईल यावरतीच प्रशासनाचा भर सध्या तरी असेल. आणि तशा पद्धतीच्या सूचना ज्या ढगफुटी झाली किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असेल तर अशा वेळेला लष्कराची मदत देखील घेतली जाते. तर उत्तराखंडमध्ये आता अशा प्रकारे लष्कराची काही मदत घेतली जाते का? बचाव कार्य कसं सुरू आहे? बचाव कार्य एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल या दोन्हींच्या टीम्स ज्या आहेत त्या ठिकाणी त्याच्याकडे निघालेले आहेत बचाव कार्यासाठी अशी माहिती मिळते. लष्कराकडनं अधिकृत पद्धतीने अजून कुठलीही माहिती जी आहे ती दिली गेलेली नाहीये. उत्तराखंडचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी देखील या सगळ्या घटनेची दखल घेतलेली आहे आणि लवकरात लवकर मदत कार्य आमच्याकडनं पोहोचू किंवा त्या ठिकाणी मदत पोहोचू अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडनं दिली गेलेली आहे. सध्या तरी नेमकं कशा पद्धतीनं मदत त्या ठिकाणी म्हणजे लष्कराची मदत पोहोचली आहे की नाही हे सांगणं अधिकृत पद्धतीने त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं नाहीये. पण लवकरात लवकर आमच्याकडनं मदत पोहोचवली जाते अशा पद्धतीची माहिती उत्तराखंडच्या मुख्यमंत्री असेल किंवा उत्तराखंडच्या प्रशासनाकडे दिली गेलेली आहे. अशा पद्धतीच्या घटना उत्तराखंडमध्ये यापूर्वी देखील निखिला घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण जर सांगायला गेलं तर त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या तयारी किंवा अगोदरच्याच सगळ्या गोष्टींचा तयारीचा आढावा त्यांच्याकडनं घेतला गेलेला असतो. खास करून पावसाळ्याच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या घटना यापूर्वी देखील त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. उत्तराखंड असेल, हिमाचल प्रदेश असेल, त्यामुळे सरकार तिथलं अलर्ट असतं किंवा प्रशासनाला या सगळ्या गोष्टींची माहिती. नक्कीच धन्यवाद प्रमोद. एकूणच माहितीबद्दल. तर ढगफुटीमुळे इथून जसा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आला त्याचबरोबर दगडगोटे जे आहेत ते देखील अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात इथून वाहत आलेले आहेत. बाजूला आपण पाहतो आजूबाजूला रहिवासी घरं आहेत, त्या घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या मार्गामध्ये जी काही घरं आली होती त्या घरांची देखील पडझड झाली आणि घरं देखील यामध्ये वाहून गेलेली आहेत.